एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चोपडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. काय भलत्या वेळेला गप्पा मारत बसलेस? वच्छ मावशींना घाई असेल, त्यांना लवकर मोकळ कर. चल. नाही नाही, घाई नाही मला. जानकी त्याला भेटायला आले आहे ना घरी? आहेत ना, पण त्यांना भेटायचं होतं तर फोन करून यायचं ना. मॅनर्स नाहीतच. आता चाळीत राहणाऱ्या लोकांना कुठले आलेत मॅनर्स म्हणा. बच्ची मावशी, आम्ही तुमचे नातेवाईक असलो तरी जहागीरदार आहोत. उचलली झुळीण चाललं दुसऱ्याच्या घरी, असं नाही करून चालत. ₹5 त्याच्याशीच ओळख असेल तुमची. ते उचला, बसचं तिकीट काढा आणि घरी जा. हो ग बाई, चुकलंच माझं. देशपांड्यांच्या घरून सारखा फोन येतोय. काय काम आहे काही कळत नाही. बच्ची मावशी उचला ना तर फोन. ऐकवत नाहीये रिंगटून ती. नंतर करते. ताईला भेटून येते मी. माझं ऐकाल तर आत्ता भेटू नका त्यांना. त्यांचा राग गेलेला नाहीये अजून. बहीण आहे माझी, करेन मी तिचा राग शांत. ललिता, तुझा त्यांना सोडून ये. तोपर्यंत त्यांच्या हिशोबाचं बघतो मी. जा. माझ्या ताईचं घर आहे, माहितीये मला ताईची खोली कुठली आहे ती. नाही, मी येते तुमच्या बरोबर. न कळवता आलाय. आराम करत असतील त्या, आणि झोपल्या असेल तर शांतपणे उठवायला हवं त्यांना. तुमच्यासारखा भसाडा आवाज ऐकायची सवय नाही हो आम्हाला. या. हा, माझं काय म्हणणं आहे? जानकी वहिनी, येऊ का हो? हा ग, ये ना ललिता. दारात का उभी आहेस? पाहिलत ना, विचारल्याशिवाय एकमेकींच्या रूम मध्येही जात नाही आम्ही. बच्ची मावशी, वहिनी, अहो बच्ची मावशी आल्या आहेत तुम्हाला भेटायला. मला नाही भेटायचंय तिला. परत जायला सांगतील. वहिनी, अहो असं काय म्हणता? बहीण आहेत त्या तुमच्या. मी असं कसं सांगू त्यांना की परत जा म्हणून? ताई, असं नको नका करू. बोल मला, भांड माझ्याशी, पण असं आबोला नको ग धरूस. मला एक शब्दही बोलायचा नाहीये तुझ्याशी. मी म्हणाले होते ना तुम्हाला की त्यांना भेटू नका.
त्यांचा तुमच्यावरचा राग अजूनही गेलेला नाहीये. उगाच मनस्ताप झाला त्यांना. असं केलं तरी काय ग ताई मी? माझी पाठराखीण म्हणून आलीस ना ग तू या घरात, आणि माझ्याच पाठीत खंजीर खुपसलंच. म्हणजे काय वाईट आहे ग त्या मुलीमध्ये? वच्छे मावशी, या लग्नाचा विषयही काढू नका. मनावर दगड ठेवून या लग्नाला तयार झालोय आम्ही. इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांच्या मुलींचे लग्न होत नाहीत का? त्यांच्या बापाला शत्रू आहे म्हणून त्या बिनलग्नाच्या राहतात? असं झालं तर कुठलाही बाप जबाबदारीचं पद स्वीकारणार नाही. ताई, नीलच्या जीवाला काही होणार नाही. मी जे केलं ते नीलच्या भल्यासाठीच केलं. तू माझ्या पोराचं नावही घेऊ नकोस वत्सला. अगं त्याचं प्रेम आहे ना स्वानंदीवर, म्हणून आम्ही सगळे या लग्नाला तयार झालोय. पण लक्षात ठेव, त्याला जर काही झालं ना वत्सला, तर मी पुन्हा आयुष्यभर तुझं तोंड नाही बघणार नाही. वहिनी, अहो काय बोलताय तुम्ही? मला तर ऐकवतही नाहीये. अगं पाहिलंच ना कशी अवस्था झाली ललिताची तुझ्यामुळे. ते मी मोठी आहे ना म्हणून जरा तरी धीर धरलाय वत्सला, पण खरं सांगायचं तर मलाही धडकीच भरलीये पुढे काय होणार या विचारानं. ताई, हेच ओळखलंस तू मला? नीलला काही होईल असं वागेन का मी? तू का आणि कशासाठी केलंस ना ते मला नाही माहिती वत्सला. हेच म्हणते मी, का करेन मी असं? हे बघ, नील तुझा पुतण्या आहे ही गोष्ट वेगळी आहे, पण तो मला माझ्या मुलासारखं विसरलीस तू. आई, मी शपथ घेऊन सांगते ग, नीलच्या नखालाही धक्का लागू देणार नाही. आणि जर तसं झालं ना, वच्ची या जगात नसेल. अगं असं नको बोलूस ग. चुकीचं बोलते का मी? काही एवढे वाईट दिवस काढले ग, कधी कोणाशी वाईट वागले मी? हा, सगळ्यांशी चांगलंच वागत आले ना. मोठी बहीण आहेस तू माझी, तुझ्या शब्दाबाहेर गेले का मी? ताई, माझ्या हातून असं काही होणार नाही, विश्वास ठेव माझ्यावर. अगं पण मग ललिता म्हणत च्या मनात भीती बसली आहे ग. असं काही होणार नाही ताई. एवढे पैसे? किती दिवसांनी बघते मी एवढे पैसे. हा हा, एवढा गारवारा फक्त पैशाचा येऊ शकतो, आणि सगळ्यात उत्तम परफ्यूम म्हणजे पैशाचा वास. ललिता, पण खूप कमी पैसे दिले तर त्या पैठणीवाल्याने आपल्याला, अर्धे सुद्धा दिले नाहीयेत. अहो तेवढे तर तेवढे, आपण कुठे आपल्या खिशातनं दिलेत पैसे? कुणाच्या पैशातनं काय घेतले हे सुद्धा आठवत नाहीये मला. मला आठवतंय ना, क्षीरसागरांच्या पैशातनं दिलं होतं बिल. त्याच्यासाठी तुला तुझे दागिने विकावे लागले, जे दागिने अजूनही तुला परत मिळालेले नाहीयेत. उगाच काहीतरी आठवून विरस करू नका माझा. लग्नाच्या आधी पैसे खर्च करायला मिळतात ना, ते महत्वाचं. हे वा, मी पण वच्छी मावशी आले तेव्हा खूप गडबडून गेले होते. मी गडबडून गेली होतीस? लांबड लावली होतीस तू, शेवटी मी घालवली तुला. तुम्ही घाबरला होतात वच्छी मावशींसमोर तो पैठणीवाला काहीतरी बरळेल म्हणून. अहो पण मी होते ना तिथे, सगळं सांभाळून घेतलं असतं मी. आणि त्या पैठणीवाल्याचाही फायदाच होणार होता. 14 मोडेल असं काहीही बोलला नसता तो. फार हुशार असतात ही माणसं.
जास्त हुरळून जाऊ नकोस हं, ललिता. वच्छी मावशी अजूनही जानकी वहिनींच्या खोलीत आहेत ना, खोलीतच आहेत. वहिनी असं मस्त सुनावतायत त्यांना. चेहरा पाण्यासारखा झालाय वच्ची मावशींचा. आता पुन्हा काही ते आपल्या घरात पाऊल ठेवणार नाही. सत्य आहे. बर, आपले चिरंजीवा स्वानंदीला भेटतायत. त्या दोघांनी एकत्र येणं म्हणजे बॉम्ब आणि मशाल एकत्र येण्यासारखं आहे. पेट घेतला ना, मोठा स्फोट होईल. काय हो तुम्ही सतत नन्नाचा पाढा लावताय. खोटं बोलतोय का मी? आपल्या प्लॅनिंगच्या ठिकरे उडतील त्या बॉम्बस्फोटात. असं काहीही होणार नाहीये. फोन कोणाला करतेस? बॉम्ब मधली वातच काढून टाकते. हॅलो इंद्रनील. हॅलो, बोल आई. अरे वा, आवाज गोड येतोय तुझा अगदी. तू आनंदी आहे का? बरोबर. हो, आम्ही एकत्रच आहोत. नाही, आज भेटून घ्या. पण लग्न जवळ आलंय तुमचं. उद्यापासून घाटी भेटी बंद. हा, बंद? ओके बॉस, पण आज चालेल ना? हो आज चालेल. पण एक लक्षात ठेव, आनंदाच्या भरात संपदाचा विषय सुद्धा काढू नकोस. सगळा आनंद माती मोल होऊन जाईल रे बाळा तुझा. हो. आणि माझी शपथ आहे, हा तुला जुनं सगळं विसरून जायचं. अरे नवीन आयुष्य सुरू करताय तुम्ही. हो आई, मी लक्षात ठेवीन. गुड. आता ठेवू? आज शेवटचा दिवस आहे ना? ठेव. बाय. आई काय म्हणाले आई? गप्प बसा. सॉरी. तुम्ही म्हणणार काय असं करत असतात? निघाली की नाही बॉम्बची वात. वा ललिता, मानला तुला. वा. आता इंद्रनील स्वानंदीकडे संपदाचा विषयही काढणार नाही. आणि संपदाला मी इतकं घाबरवून ठेवलंय की ती तोंडही उघडणार नाही. हो, बरं आई, या वेळेला जरा जपून खर्च करायचा बरं का. हे बघ, मुलींच्या डोक्यावर नीट अक्षदा पडू देता. त्यांची हौस नाही मारायची. पण आई, वायफळ खर्च टाळायलाच हवाय. झाला यांचा कंजूषपणा सुरू. माझ्या घरची माणसं पण ना. अगं, वच्छीला फोन केलास का? नाही म्हणजे ललिताबाईंशी मला जरा मानपानाचं बोलायचंय. मी केला होता पण त्या घेत नाहीयेत फोन. आता कसले मानपान? तुमच्या लोकांचं तुम्ही करा, आमच्या लोकांचं आम्ही करतो. असंच करतात ना हल्ली. नाही हेमंता, आपली केस जरा वेगळी आहे. आम्ही मानपान नाही करणार असं म्हणलं तर जहागीरदारांना वाईट वाटण्याची शक्यता आहे. त्यापेक्षा आपण आपल्याला जेवढं झेप येईल आणि आपल्या तत्वात बसेल एवढं मानपान करूयात, बस. तुम्ही ना तुमची तत्व जरा बाजूला ठेवा. एक तर साखरपुडा अगदी साधेपणाने केलाय आपण. आता मुलींच्या लग्नात तरी त्यांना हौसमौस करू दे. अंजली, हा शब्द जरी कोरडा वाटत असला तरी याप्रमाणे चाललं ना तर आयुष्य सोपं होतं. आणि मी काय पंतोजी सारखा हातात छडी घेऊन बसणार नाहीये माझ्या तत्वाप्रमाणे वागता की नाही हे बघायला. काही काळजी करू नकोस. आई, गवल्यांचं पीठ भिजवायला घेऊ ना? हो भिजव, पण अगदी थोडंच बरं का. बर. हे इथं लग्नाची बोलणी चाललीत. ते गवले बिवले नको आता. गप्प बसा. लग्नाचं काम सुरू करण्या अगोदर शकुनाचे गवले करावे लागतात. त्याबद्दल बोलतेय. हो का? तर हे मला काय माहित ना. अरे ते हल्ली इतकं कळत नाही कुणाला, पण म्हणून लोक करत नाही. तसं नाही आई, नक्की काय करायचं हे माहित असेल ना तर अनेकांची तयारी असते आपली परंपरा पाळायची. आणि हो, नुसतेच गवले नाहीत बरं का, मालत्या, नकुल्या, बिया हे पण करायचं असतं. आणि इतकं बारीक असतं ना ते सगळं. पण ते झालं की मग लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली असं समजतात. बर, तुमचा तो साडीवाला कधी येणार आहे? अरे हो, ललिताताईंना कळवायला हवं.
नाही त्यांना उगीच वाटायला नको व्याही आपल्याला अगदी गृहीत धरतायत म्हणून. तुम्हाला काय फोन करायचे ते करा. हॅलो. ललिताताई नमस्कार, मी स्वानंदीची आई बोलते. हां बोला. नाही तुम्हाला थोडं सांगायचं होतं, साडीवाला येणार आहे आज. तर आम्ही मानपानाच्या साड्या घेऊन टाकतो. आणि हे बघ, त्यांना गहुले करायला सांग आधी, त्याशिवाय दुसरं काही करू नका म्हणावं. आजी आजी काय म्हणताय? नाही ते शकुनाचे गवले करायचे असतात ना, तुम्ही करालच हो, पण आईने आठवण करून दिली त्याची. हो उद्या करणारच आहे ना मी. नाही आज जरा उशीरच झाला. काय करणार हो, लग्नाची गडबड असते ना, एवढी कामं असतात. आणि खरं तर आजचा सगळा दिवस माझा ना पैसे जमवण्यातच गेलाय. ललिताताई तुम्ही वाईट वाटून घेऊ नका हो. आम्हाला जेवढं जमेल ना तेवढं आम्ही करूच. कदाचित ते तुमच्यासारखं श्रीमंती नसेल, पण तुमचा विरस होणार नाही एवढा आम्ही प्रयत्न करू. बरं मी ठेवू फोन? नाही साडीवाला यायचं आहे ना. नाही हॅलो हॅलो काय बाई आहे, मी साडीवाल्याबद्दल विचारते ना तरी सुद्धा फोन ठेवून दिला. काय झालं? ते देशपांडे हो साडी घेणार आहेत माझ्यासाठी. अरे वा. पण मलाच बोलवलेलं नाहीये. एखादं पोतेर घेऊन ठेवतील. गवले करा म्हणे गवले. या बायकांचं सगळं आयुष्य गेलं गवले आणि खिरी करण्यात. गवले करा म्हणे. ललिता अगं लग्नाचा सगळा खर्च ते करतायत ना, खूप झाला ना. हो पण येणाऱ्या पाहुण्याने माझी चांगली साडी दिसायला नको का? नाही नाही मलाच जायला लागणार आहे देशपांड्यांकडे. ते फटकून आणि पोतेर नेसणार नाहीये मी, अगोदरच सांगते. नीट लावा, तू हलू नकोस हा. मग अनिता गवल्याचं पीठ कुठलंयस ना ग? हो आई तेच करते. हा घेऊन ये मग. आजी पीठ कुटतात की भिजवतात? अगं आधी भिजवतात आणि मग गवले तोडायच्या आधी ते कुटून घ्यावं लागतं. आजी प्लीज हा, आता पूर्ण रेसिपी सांगत बसू नकोस. संपदा तुला गवल्याची खीर आवडते ना खायला? हो आवडतेच, म्हणून काय जे जे आवडतं ते यायलाच हवं असं काही नाहीये. हॉटेलमध्ये आजकाल सगळं मिळतं. वा ग वा. आणि गवल्यांची खीर कुठल्याही हॉटेलमधून आणूनच दाखव मला, काही हरेन मी. आणि अगं संपदा आई आहेत म्हणून निदान या गोष्टी कळतायत तुम्हा सगळ्या मुलींना. चला माझ्या समोर अगदी बसून तोडा बघू गवले. तोडा? अगं तोडा म्हणजे एक एक गवला बोटाने मोकळा करायचा असतो, असा तोडायचा असतो, म्हणून त्याला गवले तोडणं असं म्हणतात. म्हणजे जसे लाडू वळतात ना तसे गवले तोडतात. अगं पण काकू, आईने तर वाटीभरच पीठ भिजवलंय, मग त्याचे गवले सगळ्या पाहुण्यांना कसे पुरणार? अगं पूर्वी लग्न घरात की नाही मुलीच्या घरी सांडगे पापड कुरडया हे सगळं घरच्या घरी करायचे. आणि पहिले शकुनाचे म्हणून ते गवले. गोड काहीतरी करायचं असतं ना, मग ते गवले तुपामध्ये तळायचे, दुधामध्ये शिजवायचे आणि मग प्रेमाची साखर त्यात मिसळली की मग ते एकरूप होतात आणि मग खीर तयार होते. म्हणजे काय, मुलीनं पुढे जाऊन संसार असाच करावा हे त्या मागची इच्छा. म्हणून ते शकुनाचे अगदी वाटीभरच गवले करायचे. छे कंटाळा आहे हा आजीचा संस्कार वर्ग. संपदा हिला काय झालं आता? ही काय आज अशी आहे? हिच्या 5वीलाच बहुतेक तुसडेपणा पुजलाय. असं नका हो बोलू. अहो मुद्दाम नाही करत आहे ती. लग्न जवळ आलं की मुली घाबऱ्या घुबऱ्या होतात हो. सगळंच नवीन असतं ना, कुणाशी बोलायचं. मी बोलेन तिच्याशी नंतर. काय ग
आज सकाळपासून वच्ची सुद्धा फिरकली नाही इकडं. त्या करतील फोन. हो अनिता, चल बाई करायला घेऊया. आणि मुलींनो चला करायला. तुम्हाला शिकून घ्यायला पाहिजे, तुम्हाला ही रीत पुढे न्यायची आहे. ताई, तू मला माफ केलंस. माझ्या मनावरचं ओझं उतरलं बघ. तुझ्याशिवाय दुसरं कोण आहे ग मला? बस झालं तुझं. पुरे झाली ग तुझी कौतुक. कौतुक नाही ग, तुझ्याशी बोललं की बरं वाटतं मला. बघ ना, सकाळी आले, दुपार झाली, जेवण झाली, तरी मी अजून बसलीच आहे गप्पा मारत. वच्छी मावशी, खीर राहून गेली तुमची. अगं बाई, दे दे, आवडते मला माझ्या ताईच्या हातची खीर. घे. वा, ताई तुझ्या हाताला ना खूप चव आहे ग. अगं आता या दिवसात नवीन तांदूळ येतात ना, मग कोजागिरी नंतर 2-3दा मी करतेच बघ ही खीर. नाही तर मग काय नेहमी शेवया असतातच. तुम्ही दोघी एकत्र? तुला म्हटलं होतं ना, माझ्या ताईचा राग मी शांत करेन. झाला शांत. घे ना खीर, घे ना, छान झाली. नाही नको, गोड खाल्लं तर त्रास होतो मला, झोप यायला लागते. आणि एवढी कामं पडलेत घरात, झोप येऊन चालेल कशी? हो हो, हा एक त्रासच आहे अगं हिचा. जरा 2 चमचे गोड खाल्लं ना की लागली पेंगायला.